नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेचा व्हिडिओ बनवायचं आपलं राहून गेलो, कारण त्या दिवशी आपण वर्षावासाचा व्हिडिओ बनवला आणि नंतर लगेच अण्णांची जयंती आहे. त्यामुळे आषाढ पौर्णिमेचा जो व्हिडिओ होता आपला तो राहूनच गेला. तर आता आपण तो बनवत आहोत. तर आषाढ पौर्णिमा ही भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची पौर्णिमा. तशा भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये सगळ्याच पौर्णिमा महत्वाच्या आहेत. कदाचित भगवान बुद्धांमुळे या पौर्णिमांना महत्व प्राप्त झालेले आहे. कारण त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या पौर्णिमेच्याच दिवशी घडल्या. हा योगायोग असेल किंवा अजून काही, परंतु हे सत्य आहे. त्याचप्रमाणे आपण आषाढ पौर्णिमेला काय घडलं हे बघणार आहोत. तर आषाढ पौर्णिमा हे आषाढ पौर्णिमेच्या 7 दिवस अगोदर शाक्यांमध्ये एक उत्सव करण्याची पद्धत होती आणि पौर्णिमेच्या दिवशी त्या उत्सवाची सांगता होत असे, समारोप होत असे. तर मग तो आपापल्या परीने तो उत्सव साजरा करत असत. जसं आपण बघतो आपल्याकडे गावदेवीची जत्रा असते. त्या जत्रेमध्ये अनेक प्रकारचे लोक त्यांच्या स्वभावानुसार, त्यांच्या वर्तनानुसार, चरित्रानुसार ते उत्सव पार पाडत असतात. त्याचप्रमाणे हाही उत्सव लोक मांस, मद्य, शानशौकीपणा, नाच गाणं अशा पद्धतीने हा उत्सव लोक साजरा करतात. यावेळेस महामायेला अशी बुद्धी सुचली की तिने विचार केला की ह्या वेळेचा जो उत्सव आहे तो आपण अतिशय सात्विक पद्धतीने साजरा करायचा. आणि मग तिने त्या आषाढ पौर्णिमेच्या शेवटच्या दिवशी ती सकाळी लवकर उठली. त्याला ब्रह्ममुहूर्त असं म्हटलं जातं. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म ही एक संज्ञा आहे. चांगल्या गोष्टीला आपण ब्रह्म म्हणतो की ज्याची कशानेच तुलना केली जात नाही. ब्रह्म म्हणजे उच्च. तर असं सकाळी सकाळी ती उठली आणि उठल्याच्या नंतर तिने सुगंधी पाण्याने आंघोळ केली. आंघोळ केल्याच्या नंतर तिने 4 लाख मोहरा, त्यावेळेस आपल्या भारतामध्ये सोनं खूप होतं, 4 लाख सोन्याच्या मोहरा तिने लोकांना दान दिल्या. आणि मांस, मद्य, नाच गाणं या सगळ्या गोष्टी त्या दिवशी तिने टाळल्या आणि दिवसभर सात्विक वृत्तीने वागून तिने रात्री नेहमीप्रमाणे साज शृंगार केला आणि ती आपल्या शयन कक्षामध्ये
गेली. त्यावेळेस राजा शुद्धोधन हे त्या ठिकाणी आले. त्या दोघांचा तिथे एकांत झाला आणि महामाया ही झोपी गेली. झोपी केल्याच्या नंतर महामायेला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये सुमेध नावाचा बोधिसत्व तिच्या स्वप्नात आला आणि त्या सुमेध बोधिसत्वाने महामायेला विनंती केली की मी माझा शेवटचा जन्म तुझ्या पोटी घेऊ इच्छितो, तू याला संमती देशील का? महामायेने हो म्हटलं आणि तिला जाग आली. तिने हे स्वप्न आपल्या पतीला सांगितले. राजा शुद्धोधनाने दुसऱ्या दिवशी आपल्या राज्यातील जे स्वप्नविद्येमध्ये पारंगत होते अशा 8 ब्राह्मणांना दुसऱ्या दिवशी आमंत्रण केले. त्यांना दही तुपाचं जेवण खाऊ घातलं, भरपूर अशा दान दक्षिणा दिल्या आणि त्यांना या स्वप्नाचा अर्थ विचारला. तेव्हा त्या ब्राह्मणांनी सांगितलं की राजा, चिंता करण्यासारखं काही नाही. तुझ्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो पुत्र एक तर संसारात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल आणि संसार त्याग केला तर या जगाला तारणारा बुद्ध होईल, असं त्या ब्राह्मणांनी राजाला भविष्य सांगितलं. त्या दिवसापासून त्या गर्भाची खूप काळजी केली जाऊ लागली आणि तो गर्भधारणेचा दिवस होता आषाढ पौर्णिमेचा. बंधूंनो, कुठल्याही आपल्याही जीवनामध्ये कुठलंही शुभ कार्य असेल तर आपण सुद्धा असंच सात्विकतेने त्या कार्याची सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून त्याचे परिणाम चांगले होतात. महामायाने सात्विकतेने त्या उत्सवाची सुरुवात केली तर महामायेच्या पोटी बोधिसत्वाने जन्म घेतला. आपल्याही घरामध्ये असे कार्यक्रम येत असतात. आता आपण साधं उदाहरण घेऊ. आपल्याकडे लग्न असतं. लग्नाचा शुभारंभ जर म्हटला तर हळदी असते आणि हळदीमध्येच आपण मांस, मद्य, नाचगाणं याचा भरमसाठ वापर करतो. आणि मग अशा पद्धतीने जर आपण आपल्या लग्न कार्याला आपण शुभ कार्य म्हणतो, शुभ कार्याची सुरुवातच जर आपल्या अशी होत असतील तर आपल्या पोटी कुठून बोधिसत्व येतील? अपेक्षाच करू शकत नाही आपण की आपल्या पोटी बोधिसत्व जन्माला येतील म्हणून. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. म्हणून आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे. महापुरुषांच्या कुठल्याही चरित्रातून आपण काहीतरी बोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच त्याचा काहीतरी अर्थ असतो. अन्यथा त्या गोष्टीला काही अर्थ नसतो. ठीक आहे. यानंतर आषाढ पौर्णिमेला दुसरी घटना घडली. पहिली घटना घडली ती महामायेला गर्भधारणा झाली. दुसरी घटना घडली की आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थाचा गृहत्याग झाला. आता गृहत्यागाची घटना ही कशी घडली हे आपण पाहू. 8 ब्राह्मणांच्या नंतर असित मुनी ज्यावेळेस कपिलवस्तू नगरीमध्ये आले आणि त्यांनी राजा शुद्धोधनाला सांगितलं की राजा, हा मुलगा चक्रवर्ती सम्राट होणार नसून हा जगाला तारणारा बुद्धच होईल. त्यावेळेस मात्र राजा हा खूप भयभीत झाला आणि या सिद्धार्थाने गृहत्याग करू नये म्हणून राजाने निरनिराळ्या युक्त्या योजल्या. त्याला थंडीची जाणीव होऊ नये म्हणून थंडीत राहण्यासाठी वेगळा महाल बनवला. पावसाळ्याची जाणीव होऊ नये म्हणून पावसाळ्यासाठी वेगळा बनवला. उन्हाळ्याची जाणीव होऊ नये म्हणून उन्हाळ्यासाठी वेगळा बनवला. म्हणजे कुठल्याही प्रकारचं दुःख सिद्धार्थापर्यंत यायला नको याची काळजी राजाने घेतली. अगदी वयाच्या 16व्या वर्षी अतिशय सुंदर अशा यशोधरेशी
सिद्धार्थाचं लग्न लावून दिलं. राजाला वाटलं की आता हा संसारामध्ये रमेल आणि संसार करेल, परंतु सिद्धार्थाचा गृहत्याग हा होणारच होता. परंतु त्याला निमित्ताची गरज होती आणि निमित्त घडलं. शाक्य आणि कोली यांच्यामध्ये रोहिणी नावाची नदी वाहत असते आणि या नदीच्या पाण्याहून या दोघांचे नेहमी भांडणं होत. या वर्षी त्यांची भांडणं झाली, एकमेकाची डोकं फोडली, मारामाऱ्या झाल्या. आणि मग ज्या वेळेस ही लोक त्यांच्या सेनापतीकडे गेली, त्या काळी एक महत्वाची गोष्ट आहे की त्या काळी एक संघ असायचा. पोरगा 20 वर्षाचा झाला की तो त्या संघाचा सभासद होत असे. आपल्याकडेही अशी तरतूद असली पाहिजे. आपला मुलगा 20 वर्षाचा झाला की तो भारतीय बौद्ध महासभेचा सभासद झाला पाहिजे. कारण त्यामुळे काय होतं, त्या मुलाला वाईट वळण लागत नाही आणि तो चांगल्या वळणाला जातो. तसंच शाक्यांमध्ये सुद्धा एक संघ होता आणि त्या संघाचं सभासद व्हावं लागत होतं प्रत्येक 20 वर्षाच्या मुलाला. त्याचप्रमाणे सिद्धार्थ सुद्धा त्या संघाचा सभासद झालेला होता. आणि मग ज्या वेळेस संघाने बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की या वेळेस हा जो प्रश्न आहे पाण्याचा, हा आपण कायमचा निकालात काढायचा आणि म्हणून युद्ध करायचं ठरवलं. परंतु या युद्धाला सिद्धार्थाने नकार दिला. सिद्धार्थाने सांगितलं की युद्धाने कोणाचाही फायदा होत नसतो, नुकसानच होत असते, त्यामुळे मी युद्धाला नाकारतो. परंतु संघाच्या विरुद्ध जाणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळेस काही लोक सिद्धार्थाकडून होते, पण ज्यावेळेस संघाची फायनल मीटिंग झाली त्यावेळेस मात्र त्या लोकांनी सिद्धार्थाची साथ सोडून दिली आणि सिद्धार्थ मात्र आपल्या वचनावर कायम राहिले. मग संघाने सांगितलं की जर तुला युद्धात भाग घ्यायचा नसेल तर मग तुला 3 शिक्षा संघ देऊ शकतो. पहिली शिक्षा तुला देहदंड होऊ शकतो. दुसरी शिक्षा तुझी प्रॉपर्टी, तुझ्या आई वडिलांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त होईल. आणि तिसरी शिक्षा आहे की तुला गृहत्याग करावा लागेल. तर या देहदंड आणि आई वडिलांची प्रॉपर्टी या दोन्ही गोष्टी सिद्धार्थाने अमान्य केल्या आणि गृहत्यागाची जी शिक्षा आहे ती त्याने मान्य केली. आणि मग गृहत्यागाची शिक्षा मान्य केल्याच्या नंतर सिद्धार्थाला गृहत्याग हा करावाच लागला. तर अशा प्रकारे तो दिवस सुद्धा होता आषाढ पौर्णिमेचा. यानंतर भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये तिसरी घटना घडली ती ज्ञान प्राप्तीची. भगवान बुद्धांना वैशाखी पौर्णिमेला ज्ञान प्राप्त झालं. परंतु ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर हे ज्ञान आता आपण कुणाला सांगायचं, ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण ज्ञान सुद्धा कुणालाही सांगता येत नाही. आपण जर एखाद्या ठिकाणी कुणालाही ज्ञान सांगत बसलो तर ती लोक आपल्याला पकाऊ म्हणतात. याचं एकदा जलदान विधीमध्ये एक बौद्धाचार्य नुसतं किसा गौतमीचं नाव काढलं त्यांनी. किसा गौतमीचं नाव काढताच बरोबर एका माणसाने कपाळाला हात मारून घेतला ना, त्या हवलय गोल करीन असं त्याच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले. म्हणजेच लोकांना ज्ञान नकोय, ज्ञान ऐकायला लोकांना आवडत नाही. म्हणून ज्यांची पात्रता नाही अशा लोकांना ज्ञान सांगायचं नसतं. आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये याचना ठेवलेली आहे की जो याचना करेल त्यालाच ज्ञान सांगा, कुणालाही ज्ञान सांगत बसू नका. कारण त्या ज्ञानाचा तो अनादर होतो. कारण ज्ञान सुद्धा हे नशीबवान लोकांनाच मिळतं, भाग्यवान लोकांनाच मिळतं. आपण जे व्हिडिओ टाकतो ते लाख मोलाचे व्हिडिओ आहेत, परंतु बघतात काय एवढे लोक त्यांना? नाही बघत. पण जर का त्यांनी ते पाहिले आणि आपल्या आचरणात आणले तर त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आमचे एक नातेवाईक होते, ते मला नेहमी म्हणायचे लोकांना भाकर खाऊ घाला, ज्ञान नाही द्यायचं.
कारण भाकर जर खाल्ली तर एका दिवसाचा प्रश्न सुटतो, पण ज्ञान जर दिलं तर त्याच्या 10 पिढ्यांचा उद्धार होतो. आणि जर एखाद्याने जर आपल्या ज्ञानाचं आचरण केलं तर तो आपला बाप झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानाला इतकं महत्व आहे की ज्ञान हे कधीही कुणाला सांगायचं नसतं. ज्याची पात्रता असेल, तो याचना करत असेल, त्यालाच ज्ञान सांगायचं. भगवान बुद्ध एखाद्याला ज्ञान सांगायचे, पण त्यासाठी ते त्या माणसाच्या सहवासात जायचे, त्यांच्याशी ते 3-4 दिवस गप्पा गोष्टी करायचे, त्याला जाणून घ्यायचे आणि त्याला जाणून घेतल्याच्या नंतर भगवान बुद्ध त्याला आपला धम्म सांगायचे. असं ते उगाच कुणालाही सांगत बसायचे नाही. तर ज्यावेळेस ज्ञान प्राप्ती झाली त्यावेळेस आता हे ज्ञान लोकांना रुचेल, पटेल, नाही पटेल असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले. पण तरी सुद्धा या ज्ञानासाठी जे पात्र आहेत अशा लोकांना जाऊन आपण हे ज्ञान सांगितलं पाहिजे असं भगवान बुद्धांना वाटलं आणि ते आपले पहिले जे गुरु होते अलार कलाम यांच्याकडे गेले. परंतु दुर्दैवाने अलार कलाम यांचं निधन झालेलं होतं, त्यामुळे त्यांची निराशा झाली. त्यानंतर ते उदक रामपुत्ताकडे गेले. उदक रामपुत्ताचंही निधन झालं होतं, तेव्हाही ते निराश झाले. मग त्यांनी विचार केला की आता हे ज्ञान आपण सांगायचं कुणाला. आणि मग त्यांना आठवलं की मी ज्या वेळेस साधना करत होतो त्यावेळेस जे 5 पारिवारजक होते, त्या 5 पारिवारजकांनी माझी खूप सेवा केली होती. त्या 5 पारिवारजकांना मी हे ज्ञान सांगायला पाहिजे. आणि मग सिद्धार्थ तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणातून निघाले आणि ते मृगया वनामध्ये येऊन पोहोचले. कारण हे 5 पारिवारजक त्यावेळेस मृगया वनामध्ये होते. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर भगवान बुद्धांनी खीर खाल्ल्यामुळे हे नाराज झालेले होते. यांना वाटलं की आता सिद्धार्थ वाटलेला आहे, याने आता आपली साधना सोडून दिलेली आहे, त्यामुळे आता याचं आपण स्वागत करायचं नाही. परंतु ते बोधिसत्व झाल्यामुळे, बुद्धत्व त्यांना प्राप्त झाल्यामुळे त्यांचा जो निश्चय होता तो काही टिकला नाही आणि जसे जसे तथागत त्यांच्या जवळ आले तर त्यांचा ते तथागताची सेवा करायला लागले. आणि मग तथागतांनी त्यांना त्या दिवशी आपल्या धम्माचं ज्ञान सांगितलं. काय ज्ञान सांगितलं? त्या दिवशी भगवान बुद्धांनी त्यांना विशुद्धी मार्ग सांगितला, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला आणि 10 पारमिता सांगितल्या. हे धम्माचं मूळ तत्वज्ञान आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांनी पहिल्या 5 पारिवारचे पुन्हा दिलं आणि तो दिवस होता आषाढ पौर्णिमेचा. जगामध्ये भगवान बुद्ध असे एकमेव गुरु आहे की त्या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी आपल्या धम्माची देशना दिली. म्हणजेच भगवान बुद्ध गुरु ठरले आणि म्हणून कदाचित भगवान बुद्धांमुळेच आषाढ पौर्णिमेचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जात असावा. परंतु गुरुपौर्णिमा सगळीकडे साजरी केली जाते, परंतु भगवान बुद्धांनी मात्र आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपल्या 5 पारिवारजकांना आपल्या धम्माची पहिली देशना त्याच दिवशी दिली होती. आणि त्या दिवशी दिल्याच्या नंतर तिलाच आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा म्हणायला लागली. तर बंधूंनो, अशा प्रकारे या 3 घटना आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर आपण सुद्धा या भगवान बुद्धांच्या 3ही घटना आपल्या स्मरणात ठेवाव्यात एवढंच या ठिकाणी सांगेन. बुद्धाच्या धम्माच्या संघाच्या बलाने आपलं सर्वांचं जय मंगल हो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान. झाला का नाही काय माहिती बाबा. मोठा झाला असे ना व्हिडिओ.